मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेले आहे आणि मी आत्ताच थोड्या टायमाआधी माझ्या घरचे 2 अर्ज कंप्लीट केलेले आहे. PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज चालू झालेले आहेत. आपण बघू शकता माझ्यासमोर पेमेंट पेज आलेला आहे की मी ज्यावर क्लिक करून पेमेंट करू शकतो. हा व्हिडिओ मी अर्जंटमध्ये बनवलेला आहे. यामध्ये कोणताही हे केलेलं नाही, कारण की लवकरात लवकर सर्वांना माहीत झालं पाहिजे. बघा, माझं ₹100 पेमेंट आता कटत आहे आणि मी पेमेंट पेजवर सुद्धा पोहोचलेलो आहेत. खूप जणांचे प्रॉब्लेम येत होते की गाव सिलेक्ट होत नव्हतं, जिल्हा सिलेक्ट होत नव्हता, त्यानंतर कोटा कधी संपलेला दाखवायचा आहे. तर बघा, मी आता इथे माझी शिपिंग ॲड्रेस म्हणजे माझी पेमेंट डिटेल्स टाकत आहे आणि इथे ॲड्रेस भरणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा नाव व ॲड्रेस व मोबाईल नंबर विचारला जातो. तुम्ही QR कोड फोनपेद्वारे यासाठी पेमेंट करू शकता. कुसुम योजनेचे अर्ज खूप दिवसापासून बंद आहे. कधी साईट चालते, कधी नाही चालत. पण माझाही थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. माझं पेमेंट कटलं आणि त्यानंतर अचानक मला बाहेर फेकून दिलं. परंतु जेव्हा मी परत त्याच व्यक्तीची डिटेल एंटर केली आणि रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला, तर माझ्यासमोर पेमेंट पेज उघडलं नाही. दुसऱ्या कोणत्याही माणसाचा आधार कार्ड नंबर टाकला किंवा डिटेल टाकली की लगेच ते पेमेंट पेज उघडायचं आहे. पण ज्या व्यक्तीचं ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यासाठी पेमेंट पेज उघडत नव्हतं, ते वापस फेकून देत आहे. याचा अर्थ माझं नोंदणी ही झालेली आहे, माझी माहिती ही सिस्टमला भेटलेली आहे. तर मी आता QR कोडनं पेमेंट करत आहे. आपण बघू शकता आपल्या समोर मी पेमेंट करीन आणि हे जे पेज आहे ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट होऊन होम पेजवर जाईन रजिस्ट्रेशनसाठी. तर आत्ताच थोड्या टायमाआधी यासाठी अर्ज सुरू झालेले आहे आणि मी परत थोड्या टायमानंतर चेक केलं तर यासाठी कधी तालुक्याचा जो ऑप्शन होता, जो पर्याय होता तो बंद होत होता. कधी जिल्ह्याचा ऑप्शन बंद होत होता, कधी पेमेंट पेज ओपन होत नव्हतं. असे काही परेशान्या मी काही अर्ज भरताना बघितलेल्या आहेत. तर खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता मला लॉगिन ID पासवर्ड हे कधी भेटतं हे बघण्यासारखं आहे. तर आता हे माझं पेमेंट झालं आणि मला परत होम पेजवर यांनी फेकलेलं आहे. तर मी महाकृषी ऊर्जा अभियान यांच्या अधिकृत वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. माझे 4 फॉर्म झालेले आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडून रजिस्ट्रेशन होत नसेल तर डिझेल पंप हा पर्याय नो करा आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करून पहा. नक्कीच तुमचं रजिस्ट्रेशन होऊन पाहिजे, कारण की मीच याच पद्धतीने माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि आता मी परत त्याच व्यक्तीचा आधार कार्ड, माझा एक दुसरा व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून चेक करत आहेत की मला पेमेंट पेज ओपन होतं का नाही. का सर्वांनाच हे पेमेंट पेज न दाखवता बॅक फेकत आहे, कारण की माझे 2 पेमेंट कटलेले आहेत आणि आता हा 3रा फॉर्म मी भरत आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडून अर्ज करता शक्य होत असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. मी जितल्या लवकर होईल तिथल्या लवकर हा व्हिडिओ अपलोड करत आहे आणि लवकरात लवकर अर्ज कधी सुरू होणार आहे त्याची फटकन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, कारण की मी जेव्हाही अर्ज चालू होतात तेव्हा फटकन माझ्या चॅनलवरती असे व्हिडिओ टाकून देत असतो, ज्यामुळे जे ऑनलाईन असेल किंवा ज्यांनी हा व्हिडिओ लवकर बघितला ते लगेच यासाठी अर्ज करू शकतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ज्यावेळी पुढच्या वेळेस यासाठी आपण खूप वेळेनंतर कधी हा व्हिडिओ बघत असेल आणि अर्ज कधी करणं बंद झाले असेल, तर पुढील जेव्हा अर्ज चालू होईल तेव्हा मी लवकरात लवकर या चॅनलवरती व्हिडिओ टाकून तुम्हाला अपडेट देईन. तुम्ही येणाऱ्या 4-5 घंट्यात जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, कारण की मित्रांनो, कुसुमसाठी वेळ खूप कमी आहे. वेळेचं खूप महत्त्व आहे, कारण की कधी साईट चालते, कधी बंद होते, खूप लोड असतो साईटवर. गोष्ट कधी व्हायरल झाली तर यावरती सर्वच तुटून पडतात आणि कोटा कमी असतो, कधी कोटा संपून जातो. असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपलब्ध होते. तर आपण लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकर कुसुमबद्दल लवकर अपडेट भेटू.